हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर बघा, आज मी तुम्हाला ना दिवाळीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण ना मस्तपैकी असा मस्त कुरकुरीत असा चिवडा करणार आहोत. तर साहित्य दाखवते मी तुम्हाला. हे अर्धा किलो मी भाजके पोहे घेतलेत. ह्याला ना आपल्याला स्वच्छ चाळायचं आहे, म्हणजे यात काही असेल तर ते निघून जाईल म्हणून चाळून घ्यायचं. आणि कुरकुरीत थोडंसं हे मऊ पडलेलं असतं पॅकेटमध्ये. तर त्याला काय करायचं, करायच्या अगोदर तुम्ही हे पातेल्यात थोडंसं हे करून गॅसवर ठेवून टाकायचं आहे 5 मिनटं बारीक गॅसवर, म्हणजे आणि थोडंसं हलवायचं म्हणजे कुरकुरीत होते ते. तर बघा, तर साहित्य आपलं काय काय आहे. बेदाणे लागणार आहेत हे, आणि हा रामबंधूचा चिवडा मसाला घेतला आहे मी. हा पूर्ण 1 किलोसाठी आहे. तर आपण अर्धा किलो करणार आहोत, तर बरोबर याचा अर्धा किलो मसाला काढून घेतला आहे. हे खोबरं लागणार आहे आपल्याला, सुकं खोबरं, कढीपत्ता लागणार आहे, काजू लागणार आहेत, आणि शेंगदाणे लागणार आहेत. पिठी साखर 2 चमचे लागणार आहे आपल्याला, आणि डाळवं लागणार आहे. तर आपण आता मस्तपैकी चिवडा करूया दिवाळीसाठी. चला तर मग दाखवते मी तुम्हाला. चला तर आता आपण हे थोडंसं कुरकुरीत व्यवस्थित चिवडा आपला शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी थोडंसं याला कुरकुरीत करून घेऊया. पातेल्यात काहीही घातलेलं नाही आहे मी. आपण छानपैकी याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे गॅस चालू केला आहे. फक्त घालून 5 मिनटं आपल्याला एक असंच परतून घेऊया. बघा, अशा प्रकारे करून घ्यायचं. एक एक जण ना उन्हात वाळवायला घालतात हे, पण तुम्ही अशा प्रकारे केला ना, अशा प्रकारेच करते मम्मी आमची, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे पण करून बघा नक्की. आपला 15 दिवस असा चिवडा एकदम मस्त कुरकुरीतच राहतो छानपैकी. बघा, बघू शकता तुम्ही, एकदम कुरकुरीतच आहे हा. बघा, कुरकुरीत झाला आता किती. आता काढून घेऊया. चला तर आता आपण चिवड्याची प्रोसिजर करूया. पुढचं एक हे मी ग्लासभर एवढं तेल घेतलं, म्हणजे पावशेरचं माप आहे, बरोबर एवढं होतं हे. चला तर मग आता करूया आपला. चला आता शेंगदाणे भाजून घेऊया आपण आता. चला तर आपले आता शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा, तर बघा, असं थोडे थोडे करून शेंगदाणे पहिला आपण छानपैकी फ्राय करून घेऊया. आता शेंगदाणे बघा आपले छानपैकी फ्राय करून घ्यायचे. चांगले फ्राय करून घ्यायला लागतात, नाहीतर ते चिवडा खराब होण्याची शक्यता असते. म्हणून त्याला छानपैकी बघा चुटचुटा आवाज आपला येईपर्यंत तुम्ही छानपैकी त्याला असं परतून घ्या. बघा, तयार झालेलं आता हे. थोडे थोडे असे घेऊन भाजायला लागलं, फ्राय करायला लागलो आपण. तर बघा, आता आपले हे पण शेंगदाणे फ्राय करून झालेले आहेत. आवाज यायचा बंद झाला म्हणजे आपले फ्राय झालेले आहेत. नवशिक्यांसाठी ही टिप्स आहे. आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. पहिला थोडासा मोठा करून घ्यायचा, नंतर बारीक करायचा आहे. आता आपण डाळवं घेऊया थोडं थोडं करून. असं केल्यामुळे ना छानपैकी फ्राय होतात सगळे, आणि काढायला पण काय प्रॉब्लेम येत नाही, म्हणून असं फ्राय करून घ्यायचं. बघा, आता हे पण आपण थोडं थोडं करूनच घालायचं, नाहीतर एक आत थोडे कच्चे थोडे फ्राय होतात, म्हणून थोडं थोडं करूनच घाला तुम्ही.
पण आता आपले झालेले आहेत, आता काढून घेऊया. चला तर आता खोबरं फ्राय करून घेऊया आपण. हे लवकर लाल होतं त्यामुळे जरा व्यवस्थित करून घ्या, म्हणजे अगदी कुठं कुठं एकदम सगळे लाल होतात. त्यामुळे व्यवस्थित असं बारीक गॅसवरच करून घ्या. गॅस आपला बारीकच पाहिजे, मोठा केला तर ते करपण्याची शक्यता असते. थोडंसं त्याला सोनेरी रंगापर्यंत आपण छानपैकी परतून घेऊया. बघा खोबरं पण आपलं फ्राय झालेलं आहे, काढून घ्यायचं आहे. आता काजू आपण छानपैकी फ्राय करून घेऊया. थोडासा त्याला कलर चेंज झाला की झालेला आहे आपले काजू पण. आता बेदाणे फ्राय करून घेऊया. थोडेसे हे फ्राय झाले ना म्हणजे फुगल्यासारखे होतात आणि नंतर होतात नॉर्मल साईजमध्ये. बघा आता हे पण आपले झालेले आहेत. आता बघा कढीपत्ता घालूया. बघा कढीपत्ता थोडा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं जपून करा, म्हणजे अंगावर तेल उडण्याची शक्यता असते. थोडासा कुरकुरीत झाला म्हणजे त्याचा चिवडा खाताना छान लागतो टेस्ट. तर बघा आपला अशा प्रकारे आपण सगळं मसाला असा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि रामबंधू चिवडा मसाला घेतला त्यामुळे आपल्याला मीठ वगैरे काही एक्स्ट्रा घालायची गरज नाही आहे. त्यात असते सगळं साहित्य असते, फक्त ते आता आपण या उरलेल्या तेलात म्हणजे आपण जे फ्राय करून हे केलेलं आहे ना ते बंद करून, गॅस बंद करून ते घालायचं आहे आणि मग चिवड्यात ओतून द्यायचं आहे आणि पिठी साखर पण वरून घालायची. चला तर मग बघा गॅस बंद आहे आपला. तेल गरम होतं त्यामुळे ते त्यात हे घातलं आहे आपण. आता हा मसाला घालून घेऊया त्यात. आता बघा हा मसाला आपण जो फ्राय केलेला तो घालायचा आहे. आता हा घालूया. आता ही पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. त्यातली थोडीशी घालणार आहे मी. थोडंसं गोडसर चिवडा छान लागतो. आता बघा गरम आहे खूप, त्यामुळे हाताने मिक्स करून घेऊ नका. असं चमच्याने वगैरे खालीवर करून तुम्ही असं घ्या. तर बघा आता पूर्ण आपण संपूर्ण असं खालीवर करून घ्यायचं आहे. आणि जरा टेस्ट करून बघा तुम्ही. पिठी साखर लागली तर थोडंसं गोडसर टेस्ट याला आली पाहिजे. ते आपण केलेली संपूर्णच घालायची आता पिठी साखर टेस्ट करून. आणि आता मस्त आपला असा चिवडा तयार आहे खाण्यासाठी. तर दिवाळीचा दुसरा पदार्थ पण आपला तयार आहे. तर आता सर्व करून घेऊया. तर बघा आता आपला मस्त असा चिवडा तयार आहे. बघा मस्त मस्त यात काजू बेदाणे घालून मस्त असा घरच्या घरी बाहेरच्या सारखा चिवडा कसा तयार करायचा हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे नक्की करून बघा. खूपच मस्त झाला आहे आणि मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते थोडासा घेऊन.
मस्त, खूपच अप्रतिम झाला आहे. काजू दाताखाली आल्यावर बेदाणा अगदी छान लागतो. घरच्या घरी तुम्ही पण अशा नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे तुम्हाला मस्त अशा मस्त मस्त रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा माझा व्हिडिओ. परत भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपीमध्ये. आणि सबस्क्राईब करून घ्या. ओके, थँक्यू सो मच.